शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवी ॲग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कापूस उत्पादन वाढण्यासाठी दोन महत्त्वाच्या टिप्स. पण ह्या टिप्स सांगण्या अगोदर फॉलो नक्की करा. मित्रांनो, कापूस पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी दोन अतिशय महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्या काय? तर आपल्याला फळफांदी आणि गळफांदी यांची छाटणी करायची. मग यांची छाटणी कधी करावी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपल्याला साधारण 90 ते 100 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला फळफांदीचा शेंडा जो आहे हा खोडून टाकायचा आहे. यामुळे काय होणार आहे की बाकीच्या ज्या फांद्या आहेत या फांद्यांची वाढ होते, पात्यांची संख्या वाढते, तसेच बोंडांची संख्या वाढते आणि बोंडाची फुगवण चांगली होते. त्यानंतर फळफांदीचा शेंडा छाटल्यानंतर साधारणतः 10 दिवसांनी आपल्याला ही जी गळफांदी आहे तर गळफांदीचा शेंडा सुद्धा छाटायचा आहे. आता हा का छाटायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकताय. तर ही जी पहिली फांदी आहे या फळफांदीला गळफांदीच्या पहिल्या फळफांदीला 3 पाते तयार आहेत, म्हणजे एक बोंड 2 पाते. इथं ही दुसरी फांदी आहे, तिसरी फांदी आहे, इकडून परत एक आहे. तर अशा पद्धतीने 3 ते 4 फुटवे जर आपल्याला प्रत्येक गळफांदीमध्ये सापडले तर सरासरी 2 ॲव्हरेज आपल्याला गळफांद्या सापडतात. तर प्रत्येक फळफांदीला साधारण 10 जरी बोंड आपल्याला सापडले तरी 2 गळफांद्यामध्ये आपल्याला 20 बोंड सापडतात. म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम कमीत कमी अतिरिक्त कापूस आपल्याला प्रत्येक झाडामधून सापडतो आणि याच्यामुळे नक्कीच तुमच्या ॲव्हरेजमध्ये फरक पडणार आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर फॉलो नक्की करा. धन्यवाद.